स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, मी रुचिरा देसाई. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचे शब्द आपल्या मनाला एक वेगळीच शक्ती देतात आणि या स्वामींच्या शक्तीचा एक अद्भुत सोहळा लवकरच रंगणार आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच 20 मार्च 2026 वीरगाव, गोधाम गोशाळा आणि श्री स्वामी समर्थ दरबार येथे श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. आणि या कार्यक्रमाचा विशेष म्हणजे या दिवशी गोधाम गोशाळेचा 11वा वर्धापन दिन आणि गोपाळ कृष्ण मंदिराचा 4था वर्धापन दिन आहे. या वर्षीचा जो सोहळा आहे तो अत्यंत खास आहे. तोही एका ऐतिहासिक क्षणामुळे. 1857 साली श्री स्वामी समर्थ महाराजांनी वापरलेल्या त्यांच्या मूळ चरण दिव्य पादुका यांचे दर्शन या दिवशी आपल्याला घडणार आहे. आणि अक्कलकोटवरून श्री चोळप्पा महाराज यांचे वंशज सुधाकर पुजारी हे स्वतः या पादुका घेऊन इथे येणार आहेत. सो ही संधी अजिबात गमावू नका. सकाळी 7:30 पासून ते अगदी रात्री श्रीच्या पालखी सोहळ्यापर्यंत अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्याची रूपरेषा: सकाळी 7:30 ते 8:30 श्रीचा चरण पादुका अभिषेक, सकाळी 9 ते 11 सामुदायिक श्री स्वामी समर्थ चरित्र पारायण सोहळा, दुपारी 12 वाजता श्रीची महाआरती आणि 12:30 पासून महाप्रसाद. हा अगदी तुमच्या आगमनापर्यंत रात्रीपर्यंत हा महाप्रसाद आहे. सायंकाळी 6:30 श्रीची महाआरती आणि सायंकाळी 7 वाजता श्रीची पालखी सोहळा. सो ही संधी अजिबात गमावू नका आणि सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार नक्की या. तर विसरू नका, श्री स्वामी समर्थ महाराज दरबार, गोदाम गोशाळा, गर्दनी रोड, वीरगाव, तालुका अकोले. चला तर मग स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊया आणि या सोहळ्याला अविस्मरणीय बनवूया. श्री स्वामी समर्थ.